अचलपूर नगरपालिका निवडणुकीचा धुमाकूळ आता सुरू झालाय। येथे होऊ घातलेल्या नगरसेवक तथा नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे। अशातच परतवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने प्रचार कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले। यावेळी आमदार संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, अचलपूर शहराध्यक्ष रिंकू शुक्ला, मोहम्मद सलीम, प्रकाश वैद्य, नानूजय सिंघाणे, अजय अग्रवाल तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे सर्व पक्षांचे उमेदवार अद्यापपर्यंत ठरले नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशान्वये अचलपूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीने आपली उमेदवार घोषित केले आहेत। नव्हे तर त्यांनी आपला प्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात चालविला आहे। घर तेथे घड्याळ हा नारा घेऊन ते प्रचारात उतरले आहे। सुरेखा ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा मित्र पक्षाच्या सोबत तथा सर्वधर्मीय समभाव हे धोरण ठेवून विकासाच्या दृष्टीने या शहरात आपण आदर्श घडून आणावा आणि पक्षाचे हात बळकट करूया। यासाठी सर्वांनी एकजुटीने लढले पाहिजे आणि जिद्दीने लढले पाहिजे असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला। निश्चित झालेला आहे। नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या संदर्भात आज रात्रीपर्यंत आमचा निर्णय होईल आणि बाकीचे जे उमेदवार आहेत, काही उमेदवार आम्ही थोडंसं थांबून करत आहे, कारण की बऱ्याचशा पक्षाचे अजून काही उमेदवार झाले नाही आणि त्या पक्षाचे उमेदवार झाल्यानंतर तिथलं कास्ट कॉम्बिनेशन पाहून मग आम्ही आमचे उमेदवार तिथे टाकण्याचा आमची चर्चा झालेली आहे। त्याप्रमाणे काही जे उरलेले उमेदवार आहेत ते आमची उद्या सकाळी 11-12 वाजेपर्यंत आम्ही त्यांचे नॉमिनेशन फायनल करू। पूर्ण आमचे 20 प्रभागामध्ये पूर्ण उमेदवार राहतील आणि नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा प्रयत्न चालू आहे किंवा मग आम्ही कोणाच्या सोबत तरी थोडंसं कॉम्बिनेशन करून नगराध्यक्षाच्या उमेदवाराला त्याच्या कोणाला तरी पाठिंबा देऊन बाकी आमच्या नगरसेवकांसाठी त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी मिळवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही जवळपास सर्व सीटा उभं आमचा प्रयत्न चालू आहे। समविचारी पक्षाशी की आपण महायुतीशी आपण युती करणार नगराध्यक्षासाठी, समजा जर आपला उमेदवार भेटला नाही तर आमच्यासाठी सर्व ऑप्शन ओपन आहे। आम्ही कोणाशी पण युती करू शकतो। आम्हाला आमच्या ज्या काही लोकल लेवलवरच्या लोकांना निवडून यासाठी जे थोडंसं सोयीचं असेल ते करण्याची आमची मानसिकता आहे। आम्हाला हार्ड अँड फास्ट त्याच्यासोबतच बसलं पाहिजे असं काही नाही। आमचे महायुतीतले जे पक्ष आहे, महायुतीतल्या पक्षांनी आम्हाला जर सोबत घेतलं नाही तर आम्हाला दुसरी ऑप्शन ओपन आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून उद्यापर्यंत आमचा निर्णय करू। सर्वाधिक पहिल्यांदा म्हणजे उमेदवार डिक्लेअर आणि महत्त्वाचं म्हणजे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, यामागचं म्हणजे प्रचारामध्ये आघाडी, यामागचं गमक काय सांगाल? कसं आहे की आम्ही जरी काही म्हटलं तरी आमची इथं मर्यादित ताकद आहे। आमचे सर्व लोक प्रयत्न करत आहे, परंतु इथलं कास्ट कॉम्बिनेशन धार्मिक आणि बाकीचा जर विचार केला तर इथं थोडंसं कॉम्प्लिकेशन भरपूर आहे आणि बरेचसे इथं आता आमच्या महायुतीचे आमदारांचा आमदार आहे, बाकीचे दुसरे इथं पॉवरफुल लोक आहेत, त्याच्यातून मार्ग काढत आमचे लोक जवळपास चांगल्या पद्धतीनं इथं निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निवडणूक आमची राष्ट्रवादीची आम्ही चांगल्या पद्धतीने लढू, कारण की अजून आजचा महत्त्वाचा दिवस आजच आहे। उद्या खऱ्या अर्थानं पूर्ण पिक्चर क्लिअर होणार आहे, कारण की अजून सर्वांचे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।